नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 जुलै 2025 ते 20 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी, तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. या सप्ताहात कार्यस्थळी अतिरिक्त कामाचा दबाव तुमच्या मनावर प्रभाव टाकू शकतो. यामुळे तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यासाठी असमर्थ असाल. तुम्ही कुटुंब आणि मित्रासोबत बनवलेला पूर्वीचा प्लॅन रद्द करून त्यांना नाराज करू शकता. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळेल. आपल्याला हे समजले पाहिजे की मनातील नकारात्मक विचार हे विषापेक्षा धोकादायक असतात. अशा परिस्थितीत या आठवड्यात योग आणि ध्यान यांची मदत घेऊन नकारात्मकतेचा नाश करू शकता. या सप्ताहात तुम्हाला खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता वाटेल. परंतु जसेही तुम्ही परिस्थितीवर पकड बनवण्याचा प्रयत्न कराल, तुमची सर्व भीती गायब होऊन जाईल आणि लवकरच ज्याला तुम्ही समस्या समजत होता ते खऱ्या प्रकारे तुमच्या मनाची भीती होती. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागोपाठ आपल्या आरोग्याच्या प्रती स्वतःला जागृत ठेवा. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी, या सप्ताहात योग बनत आहेत की तुमचे काही उपकरण खराब होईल, ज्यावर तुम्हाला आर्थिक योजनेच्या बाहेर जाऊन आपले अतिरिक्त धन खर्च करावे लागू शकते. अशात तुमच्यासाठी हेच चांगले आहे की सुरुवातीपासून आपल्या सामानाची काळजी घ्या. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. सोबतच त्यांच्यासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात आपल्या योजनांना प्रत्येकासमोर बोलण्यात डगमगत नाही, तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करत आहे. कारण शक्यता आहे की तुमचे विरोधीही तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात. या सप्ताहात आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी काही वेळ नक्की काढा, कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम दिसत आहे. यासोबतच या सप्ताहाच्या मध्यभागात तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो, परंतु तुम्ही आपल्या डोक्यावर या कार्यक्षेत्राचा दबाव घेऊ देणार नाही. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ नारायणीयमचा पाठ करा. तुळ राशी, जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला, तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल. म्हणून प्रत्येक परिस्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुमच्या पराक्रमात कमतरता येईल. यामुळे तुम्ही आपल्या करिअर संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असमर्थ असाल. तुम्ही काही उत्तम संधी घालवू शकता. आधीच्या वेळात बऱ्याच कठीण मेहनतीमुळे या सप्ताहात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि मित्रांद्वारे तुम्हाला सन्मानित केले जाईल. या काळात तुम्हाला घर कुटुंबात मान सन्मान प्राप्तीसोबत शिक्षकांकडून खूप कौतुक होईल.
या आठवड्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते, जी तुम्ही पूर्ण करताना दिसाल. परंतु या काळात आपण हे विसरू नका की आपली इच्छा आपल्याला दीर्घकालीन वजन वाढवण्याची समस्या देऊ शकते. या आठवड्यात अचानक मोठ्या फायद्यामुळे आपण आपला पैसा मोठ्या गुंतवणुकीत गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता. पण घाईघाईत कोणतीही गुंतवणूक करू नका. भविष्यात आपले नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. उपाय: शुक्रवारी महिलांना अन्नदान करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुमची कौटुंबिक शांतता कायम राहील. अशात जर धनाला घेऊन काही समस्या होती तर तीही पूर्णतः दूर होऊ शकते. यावेळी तुम्ही आपल्या मोठ्या भावाची मदत मिळवण्यात यशस्वी राहाल आणि या समस्येतून निघू शकाल. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हाती आली होती तर या सप्ताहात ती ठीक व्हायला लागेल आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हालाही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यात यश मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागेल. यामुळे तुम्ही इंटरनेटची मदतही घेऊ शकता. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार येईल, म्हणून अशा गोष्टीमध्ये सामील व्हा जे रोमांचित असेल आणि तुम्हाला आराम देईल, कारण यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील. तुमच्या घरातील व्यक्ती हे आनंदित होतील. सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. उपाय: नियमित 27 वेळा ओम बहुमाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.